पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारनं एमआयडीसीला 6,000 कोटींच्या कर्ज हमीसाठी मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळणार आहे, प्रकल्पाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी निधी वापरण्यात येणार आहे। वाढत्या प्रवासी गर्दीमुळे एसटीच्या पुणे विभागानं 200 नवीन बससाठी मुख्यालयाकडे मागणी केली आहे। सध्या 857 बसद्वारे सेवा दिली जाते आणि अनेक मार्गांवर प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते। नव्या बस मिळाल्या तर फेऱ्या वाढून प्रवास अधिक सुखकर होणार आहे। नाशिक जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा तीव्र झालाय। कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचले, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे। जिल्ह्यातल्या 55 गावांसह 128 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागानं 1 एप्रिलपासूनच ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कराचा संदेश मालमत्ताधारकांना पाठवलेला आहे आणि त्याचा परिणाम हा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा बूस्ट मिळालेला आहे। नाशिककरांनी तब्बल 58 कोटी रुपयांचा कर भरून महापालिकेच्या महसुलामध्ये भर घातली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येते। पदवी हरवल्यानंतर दुसरी प्रत नियमित शुल्कासह अतिरिक्त 2,000 रुपयांचा दंड भरून देण्यात येते आणि तिसऱ्यांदा पदवी प्रमाणपत्र हवं असेल तर 10,000, चौथ्यांदासाठी 20,000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना अनेक दिवस पंपावर रिकाम्या हाती परतावं लागत होतं। आखातातल्या युद्ध परिस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाला होता। आता शहरात गॅसचा मोठा साठा दाखल झालेला आहे, त्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे।